अहिल्यानगरमध्ये खळबळ, बायकोचा जाच वाढला, भीतीने नवऱ्याने आत्महत्या। अहिल्यानगरमध्ये बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याने गळफास लावून घेतला। ही घटना अकोले शहरात घडली असून संदीप दिलीप मंडलिक असे या 35 वर्षीय युवकाचे नाव आहे। या प्रकरणी संदीपचे वडील दिलीप उमाजी मंडलिक यांनी अकोले पोलीस ठाण्यात त्यांच्या सून रुपाली संदीप मंडलिक हिच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की घटनास्थळी पोलिसांनी संदीप याचा मृतदेह खाली उतरवला असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली। त्यामध्ये लिहिले होते, एवढं सर्व होऊनही बायको सुधारली नाही, त्यामुळे जीवन संपवत आहे। बैठक घेऊन काही उपयोग नाही, कारण मला तिला सोडायचं नव्हतं, ती सुधारावी हीच अपेक्षा होती असं चिठ्ठीत लिहिलं होतं। फिर्यादीनुसार संदीप व त्याची पत्नी रुपाली यांच्यात घरगुती किरकोळ कारणांवरून नेहमी वाद होत असत। 25 एप्रिल रोजी ही सकाळी भांडण झाल्यानंतर संदीप घरातून निघून गेला। तो 27 एप्रिल रोजी परत आला तेव्हा त्याने पत्नीच्या सततच्या त्रासाबद्दल आपली अस्वस्थता व्यक्त केली होती। त्यानंतर 2 मेला संदीपने आत्महत्या केली। या घटनेने मात्र गावात खळबळ उडाली आहे।